नक्कीच सकाळी गिरीश जेव्हा आम्ही स्थानिक नागरिकांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितले की आम्हाला धारावीचा विकास हवा, पण आम्हाला आमचे जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा हवी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे। आपण काही स्थानिक महिलांशी संवाद साधूया। ताई, नेमकी काय मागणी आहे तुमची? आम्ही 120 मधून आलोय, विक्रोळी कांजूरमार्गवरून। आम्हाला फक्त धारावी बचाव यासाठी आम्ही मोर्चाला आलो आहे। बाकी आपण बघू शकते बाहेर इथून आले, धारावीतून नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा आहे, मोठ्या संख्येने महिला आपल्याला दृश्यांमधनं दिसतं की किती मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळतोय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आहेत। सचिन, मी तुझ्याकडे येतो। सचिन, या मोर्चाला आता सुरुवात होईल काही वेळातच, म्हटलं स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे? उत्स्फूर्तपणे सगळेजण आलेत का? कारण तुझ्या पाठीमागे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील दिसत आहेत, CPI आहे आणि इतर पक्ष देखील आहेत। नक्कीच आपण बघतोय की संपूर्ण टी जंक्शनचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक असतील हे सगळे जमलेले आहेत। मोठ्या संख्येने महिला देखील आलेले आहेत। जर जे विरोधी पक्ष आहेत ते इकडे एकत्र झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या संख्येने सध्या इथे लोक जमण्यास सुरुवात झालेली आहे। अद्याप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आलेले नाही आहेत, मात्र जे इतर लोक आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील इकडे उपस्थित झालेले आहेत। आपण ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकं तुमच्या मागण्या? आम्ही वरळीवरून आलो आहोत। 198 आमची शाखा। आमच्या मागण्या मोर्चा धारावी बचावासाठी आहे आणि तुम्ही वरळीहून आलाय? हो, वरळीवरून आले। आमची 198 शाखा आहे। तर फायदा तुम्हाला काय? फायदा काय नाही, सगळ्या लोकांसाठी आम्ही इथे आलोय। खाली शिवसेना पक्ष म्हणून नाही, आमच्या सगळ्यांचं ह्याच्यात नुकसान आहे। सगळ्यांवर ही वेळ येऊ शकते म्हणून सगळ्यांच्या बचावासाठी आम्ही इकडे आलो आणि आम्ही वरळीवरूनच आलोय। हो, आणि काय तुमचं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमची? आम्हाला काय नाही, आम्हाला व्यवस्थित त्यांचं हे करायला पाहिजे, बाकी काय नाही। हो, धारावीचं आमच्यावर पण ही वेळ येऊ शकते कधी पण आमच्यावर, त्यासाठी आम्ही इथे मोर्चा घेऊन आलो आहे। महिला कार्यकर्ते आहेत त्या वरळीवरून इथे आलेले आहेत, मात्र त्यांच्या सोबतच आपण जर बघितलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे टी जंक्शनचा, त्या परिसरात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते असतील, धारावीकर असतील हे जमलेले आहेत आणि अडाणी हटाव धारावी बचाव या सगळ्या घोषणा आपल्याला इथे सध्या त्या घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला आपल्याला सध्या दिसून येतोय। शिवसेनेच्या ठाकरे गटाचा हा मोर्चा आहे, मात्र त्याला इतरही जे सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांनी त्यांचं समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे आपण बघतोय की राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। केवळ धारावीतूनच नाही तर धारावीच्या आसपासच्या मुंबईतील जो परिसर आहे, मग वरळी असेल, बँड्रा असेल, सायन परिसर असेल, तिथून देखील पक्षाचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। आपण बघतोय की शिवसेनेचे कार्यकर्ते मोठे आहेत, त्यासोबतच काँग्रेस देखील त्यांच्या या मोर्चाला काँग्रेसने देखील समर्थन दिलेलं आहे। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या देखील या मोर्चात सामील होणार आहेत, त्यांची मोठी ताकद इकडे आहे। त्यामुळे नक्कीच आपण बघतोय की मोर्चाला एक विराट स्वरूप आलेलं आपल्याला